सर्वांना प्रथम जय भीम. आणि आजच्या या मीटिंगच्या संदर्भामधला महत्त्वाचा विषय आपण उपस्थित करत आहोत. आजची पत्रकार परिषदेला जे पत्रकार उपस्थित राहिले त्या सर्व पत्रकार बंधूंचं समाज बांधवांच्या वतीने आम्ही हार्दिक असं स्वागत करतो. त्यांचा आभार. आपण आज या ठिकाणावरती भीम आक्रोश मोर्चाच्या निमित्ताने एक मीटिंग आयोजित करण्यात आलेली होती. त्या मीटिंगचा मुख्य उद्देश होता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची प्रतिमा भिगवणच्या कार्यक्रमामध्ये लावली गेली नव्हती आणि ती का लावली नाही याचा जाब विचारला असता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची प्रतिमा लावलीच पाहिजे असा कुठल्याही पद्धतीचा GR नाही असं मगरूर तहसीलदार यांनी उत्तर दिल्यामुळं त्याची माहिती घेतली असता त्या पद्धतीचा GR आजपर्यंत निघू शकला नाही. म्हणून राज्य शासनाकडे कोरेगाव भीमा विजय रणस्तंभ सेवा संघाच्या वतीनं भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन व सर्व शासकीय कार्यालयामध्ये त्यांची प्रतिमा लावली गेली पाहिजे व शासकीय कार्यक्रमामध्ये सुद्धा त्यांची प्रतिमाचं पूजन केलं गेलं पाहिजे हा मुख्य उद्देश घेऊन भीम आक्रोश मोर्चाच्या संदर्भामध्ये आम्ही सर्वजण या ठिकाणावरती समाज बांधव गोळा झालो. बंधूंनो, उद्देश एकच होता, बाबासाहेब आंबेडकरांची प्रतिमा लावली गेली पाहिजे, त्याच्यासाठी कायदा झाला पाहिजे आणि तो पारंकित करण्यासाठी समाज बांधवांनी एकत्र आलं पाहिजे आणि ही बातमी समाजापर्यंत पोहोचवण्यासाठी आपण पत्रकार उपस्थित राहायला पाहिजे. आम्ही सर्वांच्या समाजाच्या वतीनं भीम आक्रोशच्या माध्यमातून इंदापूर तालुक्याला नाहीतर अख्ख्या महाराष्ट्राला सूचित करू इच्छितो की महाराष्ट्रामध्ये नाही तर देशभरामध्ये कुठेही बाबासाहेब आंबेडकरांची प्रतिमा लावली गेली पाहिजे, गेलीच पाहिजे अशा पद्धतीचा GR आतापर्यंत कोणत्याही सरकारने काढला गेलेला नाही. जी काय प्रतिमा किंवा ज्या काय पूजा आतापर्यंत केल्या जात्यात त्या समाज बांधवांच्या आक्रोश किंवा त्यांच्या संघटन कौशल्यामुळे त्यांच्या एकोप्यामुळे आतापर्यंत त्या प्रतिमेचं पूजन केलं जाते. परंतु बऱ्याचशा कार्यालयांमध्ये आपण पाहिलं गेलं तर बहुतांश आपल्याला बऱ्याच ठिकाणावरती समाजाला असं वाटेल की बऱ्याच ठिकाणावरती बाबासाहेब आंबेडकरांची प्रतिमा असती. जसं की पोलीस स्टेशन मध्ये आपण गेलो तर तिथं बाबासाहेब आंबेडकरांची प्रतिमा असती, ग्रामपंचायतीमध्ये असती, कुठं कोर्टामध्ये असती. तर काही अशी ठिकाणं आहेत म्हणजे पोस्ट ऑफिस सारख्या ठिकाणावरती आपण गेलो तर कुठेही तिथं आपल्याला बाबासाहेब आंबेडकरांची प्रतिमा दिसणार नाही. आरोग्य विभागामध्ये गेलो तर आपल्याला तिथं त्याही ठिकाणावरती कधी बाबासाहेब आंबेडकरांची प्रतिमा दिसणार नाही. म्हणजे महाराष्ट्र शासनाच्या एक 4-5 खाती जर सोडली तर व्यतिरिक्त कुठल्याही खात्यामध्ये बाबासाहेब आंबेडकरांची प्रतिमा विशेष करून कार्यामध्ये लावलीच गेली जात नाही आणि त्याच्यामुळे बाबासाहेब आंबेडकरांच्या कार्याचा विसर हा सर्व शासकीय अधिकाऱ्यांना होतो. भविष्यामध्ये कुठल्याही शासकीय अधिकाऱ्यांनी अशा पद्धतीची चूक करू नये म्हणून इंदापूर तालुका समाज बांधवांच्या वतीनं आम्ही सर्वांनी असा निर्णय घेतला की हाच कायदा बाबासाहेब आंबेडकरांसाठी पारंकित करून घेण्यात यावा. बाबासाहेब आंबेडकरांना न्याय देण्या इथपर्यंत इंदापूर तालुक्यातली कुठलीही जनता तेवढी सक्षम नाही, परंतु बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेला न्याय देण्यापर्यंत जर काय बाब असेल तर ती इंदापूर तालुक्यांच्या कार्यकर्त्यांमध्ये आहे, भीमशक्तीमध्ये आहे. आणि म्हणून सर्व समाज बांधवांच्या वतीने या पद्धतीची मागणी आम्ही राज्य मंत्रिमंडळाकडे केलेली आहे, तालुक्याच्या आमदार यांच्याकडे केलेली आहे, त्याचप्रमाणे खासदारांकडे केलेली आहे, केंद्र शासनाकडे केलेले आहे. आणि तो कायदा पारंकित जर नाही झाला तर जन आंदोलन आम्ही उभा करतो अशा पद्धतीची आम्ही माहिती दिली होती. त्या अनुषंगाने आज आपल्याला सर्वांच्या पत्रकारांच्या आणि जनतेच्या समोर सांगतोय की येणाऱ्या 18 तारखेला समाज बांधवांच्या वतीने धरणे आंदोलन सुरुवात इंदापूर तालुक्याच्या तहसीलदाराच्या समोर चालू केली जाईल आणि जर राज्य शासनाने केंद्र शासनाने त्याही नंतर जर जनतेच्या या मागणीची कुठली दखल घेतली नाही तर मग पुढील आंदोलन हे उग्र पद्धतीचं केलं जाईल. त्याची शासनाने दखल घ्यावी आणि भविष्यामध्येच नाही तर राज्य शासन आपल्या तालुक्याचे जे विद्यमान आमदार कृषी मंत्री आहेत त्यांनी सुद्धा या गोष्टीकडे गांभीर्याने लक्ष दिलं गेलं पाहिजे की तुम्ही सुद्धा या पदावरती आज तुम्ही बसलेला ते बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेलं पद आहे हे तुम्हाला जाणलं पाहिजे. तालुक्यातला SC ST चा समाज हा तुमच्या पाठीमागे आतापर्यंत खंबीरपणे उभा राहिला. ही समाजाची मागणी आहे
असं समजू नका. तर तालुक्यातल्याच नाही तर अख्ख्या महाराष्ट्रातली एवढी मागणी राहणार आहे की बाबासाहेब आंबेडकरांची प्रतिमा ही कार्यालयांमध्ये आणि कार्यक्रमांमध्ये लागलीच पाहिजे. त्यासाठी कायदा झालाच पाहिजे आणि तुम्ही तो अंमलात आणावा. त्याच्यासाठी तारांकित प्रश्न करून त्याचं गॅजेट तयार करावं. या पद्धतीची आमची सर्वांची समाजामार्फत आमदार साहेबांकडे मागणी असेल आणि त्यांनी ती पूर्ण करावी. येणाऱ्या कॅबिनेटमध्ये म्हणजे येणारी जे मंगळवार बुधवारच्याला कॅबिनेट असतील त्या कॅबिनेटच्या बैठकीमध्ये हा विषय करावा. नाही तर नागपूरच्या अधिवेशनाच्या टायमाला हा जन आक्रोश मोर्चा नागपूरच्या अधिवेशनावरती धडाकेशिवाय राहणार नाही हे सरकारने समजून घेतलं पाहिजे. बंधूंनो, आज जी काही मीटिंग आमची झाली त्याच्याबद्दल सर्व पत्रकार हजर आहेत. त्यांना यांच्यामध्ये सविस्तर चर्चा करणं गरजेचं होतं. तालुक्याच्या जे तहसीलदार आहेत जीवन बनसोडे यांच्यावर सुद्धा कडक कारवाई झाली पाहिजे. कारण सामाजिक न्याय विभागाचा एक GR आहे त्याच्यामध्ये सर्व महापुरुषांचं कार्यक्रम मध्ये टायमाला त्या महापुरुषांची पूजा करण्यात यावी अशा पद्धतीची माहिती आहे. आणि मग त्याचं त्यांनी उल्लंघन केलेलं आहे आणि म्हणून त्यांच्यावरती निलंबनाची कारवाई करण्यात यावी अशा पद्धतीची या आंदोलनाच्या माध्यमातून आम्ही मागणी केली. त्याचप्रमाणे आमची त्याही पुढची मागणी अशी आहे की म्हणजे मागासवर्गीय समाजाच्या लोकांना, वंचित शोषित समाजाला समानतेची वागणूक देण्यासाठी, समानतेच्या स्तरावरती आणण्यासाठी आरक्षणाचा हा मुद्दा बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांच्या कायद्यामध्ये केला. 340, 341, 342 आरक्षणासाठी असणाऱ्या कलम आहेत आणि मग त्या कलमांचा उपयोग त्या आताच्या सरकारमध्येच नाही तर खाजगीकरण केल्यामुळे तो अंमलात योग्य पद्धतीने येत नाही. आणि म्हणून SC ST साठी जे विशेष प्रावधान करण्यात आलेलं आहे ते विशेष प्रावधान जसंच्या तसं जे पाठीमागं 2005च्या पाठीमागं जसं होतं त्या जुने पेन्शन्स असतात किंवा जुनी सुविधा असतात त्या सर्व सुविधा त्या SC STच्या लोकांना पुनरुक्त भेटावी, पुन्हा मिळावी अशा पद्धतीची आमची मागणी आहे. आणि या इथनं पुढचे ज्यांनी 2005 नंतरनं जी कामं करतायत त्याही मुलांना त्या पद्धतीची सवलत इथनं पुढे लागू करण्यात यावी अशा पद्धतीची आमची मागणी असणार आहे. आणि जी शिक्षणाच्या बाबतीमधला विषय आहे जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाने बऱ्याचशा स्वाधाय योजना आहेत किंवा इंटरनॅशनल शिक्षण व्यवस्था आहे याच्यामध्ये जी स्कॉलरशिप ते आंतरराष्ट्रीय लेवलची जी कमी करण्यात आलेली आहे तीही आमच्या बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाची तुम्ही पुनरुक्त करावी आणि ती जशीच्या तशी पुन्हा लागू करावी अशाही पद्धतीची आमची मागणी आहे. आणि ST म्हणजे भटक्या विमो जाती जमातीमध्ये ST शेड्यूल ट्रॅपमध्ये असणाऱ्या समाजाच्या लोकांच्या ज्या काय शिक्षणासाठी निर्माण करण्यात आल्या स्वायत्त संस्था होत्या त्याच्यामुळं कुठल्याही पद्धतीचं त्यांना आता अनुदान भेटत नाही आणि ज्या बंद आहेत त्या 100% त्या बंद करण्यात याव्यात. परंतु ज्या चालू आहेत त्यांना योग्य पद्धतीचं सगळं अनुदान 100% भेटलं पाहिजे. आणि शक्यतो सरकारने SC STच्या उद्धारासाठी जो अजेंडा आतापर्यंत वापरलेला आहे तो पुनरुक्त करावा जो जुन्या पद्धतीचा होता. आणि हे जे सरकारने जर सरकार या पद्धतीचं समाजाला दाबण्याचं काम करणार असेल आणि समाजाच्या अगोदर सर्वात महत्वाचा जर विषय कोणता आहे तर ती बाबासाहेब आंबेडकरांची प्रतिमा आणि बाबासाहेब आंबेडकरांसाठी करायचा कानून तो कानून अंमलामध्ये आणण्यासाठी जे काही गोष्टी लागणार आहे ते करूच. आणि जर ते करणार नसतील तर 18 तारखेनंतरनं जे धरणं आंदोलन केलं जाणार आहे ते आंदोलन पुन्हा आझाद मैदानावरती उपोषणाच्या माध्यमातून आम्ही सुरू करू आणि मरेपर्यंत यासाठी लढा देऊ याच्या माध्यमातून.